पाणी देऊ आपल्या ब्लॅक टी ब्लू जावाला पाणी देऊ. ब्लू जावा केळीचं एक रोप आपण आणलं होतं KVK KVK बारामती, कृषी विज्ञान केंद्र बारामती वरून. तर त्याला पाणी देऊयात झाडाला, आहे का नाही. जसं आपल्याला ताण लागतं त्यांना बी लागतं की बिचाऱ्यांना. त्यामुळं त्यांना पाणी देणं गरजेचं आहे, कारण ते टिकत्याल आणि त्याच्यापासून मग आपल्याला केळं खायला भेटत्यान अशी आशा आहे. माझ्या आईचं बी नाव आशाच आहे. त्याच्यामुळं बघू आता. अय्यो पाणी. मित्रांनो हे काय चाललंय, धडपडतोय मी सकाळ सकाळ. दारू प्यायल्यागत होते. बघा आपली झाडं कशीत एका लाईनमध्ये. इथं एक लावणार अजून मी. ते एक इथं पाय ठेवला होता, तिथं मधल्या जागा सगळ्या भरून काढत असतो मी. दाट करणार, दाट झाडी, जंगाल करणार, जंगाल करणार. काय करणार, जंगल जंगल जंगल. पडतंय का नाही. ओके, पडलं. पाणी कमी जरा टिपाडात मित्रांनो. मी काय करतो, टिपाडाच भरून घेतो साला. पण साला टिपाड भरून घ्यायला सौर ऊर्जा आपली चालू झाली पाहिजे. कुसुम योजनेअंतर्गत आपल्याला सौर ऊर्जा प्लांट मिळाला होता आणि ती आपल्याला चालू करायची आहे आता. मित्रांनो आपल्याला ह्याचं काही माहीत नाही, हे बंद केलं आहे का चालू केलं आहे. रानाशी आपला जास्त संपर्क नाही. किती दिवस झालं आपण कामावर जातो आहे कारखान्यावर. बारामती ॲग्रो शेटपळगडे शुगर प्लांट 1 तिथं आपण कामाला आहे. MD मेटल डिटेक्टर, मेटल मशीनवर असतो आपण. किती दिवस झालं आपल्याला कामाला जाण्यापासून, ती कामापासून फुरसत मिळत नव्हती. आज फुरसत काढली, आपण सुट्टी घेतली आणि झाडाला पाणी द्यायला आलेलो आहोत ना. झाडाला पाणी द्यायला आलेलो आहोत. चला, उपसा चालू आहे पाण्याचा. उपसा चालू आहे. काय आहे, उपसा. अर्धी कळशी प्रत्येक झाडाला देऊयात आणि आपलं घरी तोंड काळं करूयात. नाही, घरी जाऊयात मित्रांनो. तोंड तर आपलं आधीच काळे. चला राहू द्या. हे आपलं गावरान झाड, रायवळ आंबा, रायवळ मित्रांनो. आता कोकण, मला काय दुविधा मनस्थिती आहे माझी. कोकणला जाऊ आरेवारेला का गणपतीपुळे ती का केरळला जाऊ. या 2 ट्रिपपैकी आपल्याला एक ट्रिप करायची आहे. मला कोकणला बायकोला घेऊन जायचं आहे, ही माझ्या डोक्यात आहे. कारण त्या बिचारीला मी लग्नापासून कधीच हिंडायला नाही. हिंडायला म्हणजे कसं, आपल्याला कोकण दर्शन प्लस आपल्याला कोकण सफर घडवून आणायचे आहे. तसंच माझ्या डोक्यात केरळ ट्रिप, मुन्नारला जाण्याचा पण विचार आहे. बघू काय होतंय, कोणता प्लॅन आपला सक्सेस होतोय बघूयात. कळेल काही दिवसातच, तुम्हाला व्लॉग येईलच. आणि तुम्ही मित्रांनो बघाच मी कसा जातोय. जर गेलो तर तुम्हाला बी दाखवेन. दाखवल्याशिवाय मी राहत असतो तेव्हा मी दाखवणारच, आणि त्यासाठीच मी चाललो आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवायलाच की मराठीमध्ये कसं. व्हिडिओ जास्त करून यूट्यूबमध्ये नाहीत बरं का, यूट्यूबला व्हिडिओ नाहीत. मग म्हटलं यूट्यूबला व्हिडिओ सोडला पाहिजे आपला एखादा, आहे का नाही. त्यासाठीच मी चाललो आहे मित्रांनो. बघा झाड कसं तर काटलं आहे. त्याला आता तजेलदार करतो, तजेलदार. अगोदर ह्याला प्राधान्य भेटले त्याला. ओकेच. अजून खूप जातीत आपल्याला आणायचे बरं का आपल्या रानात मित्रांनो. शरद म्हणून एक जाते, शरद. 1.5 किलो का 2 किलोचा आंबा आहे बरं का तो.
4 का 5 किलोचा म्हणतात काय काय जण. मोठा आंबा आहे सगळ्यात. एक मानदेशी जंबो म्हणून एक जाते, ती एक आणायची. आम्रपाली एक जाते, पायरी एक जाते, हे जाती आणायच्यात आपल्याला. आणि देवगड हापूस नावाची एक जाते, ती बी आणायची. आता देवगड हापूस आपल्या इथे येईल नाही येईल काय माहीत नाही, पण आपण आणून लावायचा. बघू येतोय का, प्रयत्न करून बघायचा. आला तर चांगलंच आहे देवाच्या दयाने. 1 नंबर आंबा आहे तो. म्हणजे कसं, आंब्याचा राजा म्हटलं तर देवगड हापूस आहे. तर रँक्ड वन रँक पहिल्या रँकला तो आहे देवगड हापूस. मग देवगड नाही, मग रत्नागिरी हापूस, तो बी 1 नंबर आहे. आपण लावला आहे रत्नागिरी हापूस लावला आहे आपण. अजून दशहरी लावला आहे. अजून कलमी आंबा लावला आहे आपला तोतापुरी. आपण लावायचे तेवढं लावलं आहे. जेवढं आपल्याला जमलं, जेवढं तिथं उपलब्ध होतं तेवढं घेऊन आलो आहे आपण. पण आपण आता लावलं आहे, सगळं केलं आहे, पण ती फक्त आलं पाहिजे, दुसरं काय नाही. आपण जोपासना करतोय, पाणी देतोय, निगा राखतोय, जशी होईल तशी म्हणा. इथं आपल्याला फार्म हाऊस बांधायचं आहे. फार्म हाऊस झाडांच्या कडेला असणार, निसर्गाच्या सानिध्यात, शेवग्याच्या शेजारी, शेवग्याच्या झाडाच्या शेजारी. शेवगा इज माय फेवरेट फूड. चला मित्रांनो, मशीन चालूच करावं लागेल आपल्याला. बघू चालू होते का. चालू झाली तर चांगलंच आहे, नाही झाली तर आपलं झक मारत परत माघारी यायचं, फिरायचं आहे का नाही. शपथ. बांध आणि सगळी झाडं लावायच्यात मला. हे बांध काय कोरा ठेवायचा नाही, पण काय करायचं, आपली जमीन नाही, चुलत्याची आहे. चुलता म्हणन इथं पीक येईना. चुलता तसं काय म्हणत नाही, चुलता मुंबईलाच असतो. पण वडील बोलेन, माझा वडील, माझा बाप म्हणे इथं सगळी कशाला झाडं लावली रे, तुला काय कळतं का रे शेतीतलं, तुला इथे करता, असं म्हणून बाप. त्याच्यामुळं आपलं बघू. पण रानात आलं मी काय राहत असतो इथं, मी सगळीकडे झाडच करणार आहे. येड्या बाबळी लावीन, पण लावीनच. बरं चला मित्रांनो, येड्या बाबळी नाही लावायची आपल्याला, झाडं लावायचे. झाडं फळं आली पाहिजे, फळं खायला मस्त. चला त्यातूनच आपल्याला, माझं काय स्वप्न आहे माहिती आहे का मित्रांनो, 100 एकर मला आंबा लावायचा आहे, असं स्वप्न आहे माझं. नुसता आंबा किती बी खा, नुसतं मस्तपैकी. 100 एकर आंबा लावणार आहे मी. 100 एकर. आधी 1 एकर घेणार, मग 100 एकर करायची. त्याच उत्पन्नातून 1 एकरामध्ये आंबा लावायचा. 1 एकरामध्ये आंबा लावून काय करायचं, 1 एकरात आंबा लावायचा, मग सगळं शेती करायची. त्याच्यामध्ये परत दुसरं पीक घ्यायचं, त्याच्यामध्ये बी काय लावायचं, आंब्यामध्ये आधीमध्ये पिकं घ्यायची. कुठं ज्वारी लाव, बाजरी लाव, कुठं काय लाव, ड्रिप टाकून काय बी करायचं, प्रयोग करायची शेतीत. 1 एकर घेतली ना, मी लय प्रयोग करणार आहे मरणाचं. मग ती माझी शेती असणार आहे, माझ्या बापाची नाही, माझीच. मग मी प्रयोग करणार त्यात. बघू होते का नाही आयुष्यात. होईल असं वाटतंय. 1 एकर घ्यायचं काय नाही एवढं, पण 100 एकर करायचं अवघड आहे. पण त्यात करतात माणसं 100 एकर काय 1000 एकर घेतात. मग आपल्याला का, आपण स्वप्न का कमी बघायची, का बघायची स्वप्न कमी, स्वप्न मोठीच बघायची. कमी बघायची नाही तर बारकी बघायची नाही तर छोटी बघायची नाही तर मोठी बघायची. मोठी स्वप्न मित्रांनो बघा. आणि सत्यात उतरवा. असे सत्य पण म्हणा माया नाही. चला पण होईन, सत्यात उतारते ना आपली स्वप्न मित्रांनो. तर आपण आले सत्यात येऊ. आपण आपल्याला मशीन चालू करायची, मोटर चालू करायची. आपण बघून मोटर चालू होते का आपली, आणि आपलं पाणी कुठं जाते आहे का नाही, कुठं निघते, तिथपर्यंत जाते का, चालू होती का नाही बघू आपण. चला खटका टाकू मित्रांनो, खटका. हो का, इथं खटका आहे, तो फक्त असा करायचा आपल्याला. कसा दिसतंय का, असा केला की चालू होती मोटर. टर्निंग ऑन दिसलं का मित्रांनो, टर्निंग ऑन दिसते का तुम्हाला, टर्निंग ऑन होती का नाही बघा. ही चालू करून ठेव पण लगेच.
टांडाव, लसूण टांडाव इथंच भरली असती. टांडाव इथं बी भरून घेतली असती. मला दात घासायच्यात. लिंबू लिंबू ना ही भराय ठेवू. लिंबूने दात घासायला चालू करू तर तोंड धू. असं करू सिस्टीम. तिकडं जाऊस तर खाली पाणी जाईन. पाण्याचं काहीतरी बघावं लागेल. लका इथं येते की पाणी. कशाला चालू करायचे. परत म्हणते की रानात गेलं पाणी, इकडं गेलं तिकडं गेलं, हे झालं ते झालं. तिकडं लावून आला असतो लका चांगलं झालं असतं. लोक का चालू होत नाही माझं. आपला चालू आहे ना का काय. लो पॉवर सांगते. लो पॉवर मित्रांनो. पॉवर नाही त्याला. चला मग बंद करून टाकू आपण. आहे का नाही. कशाला उगाच दिवस रिस्क. हाई चालू ती बिघडायचं उगाच दिवस आपल्याला. इथं चालू झालं इथं इथलंच घेऊन जाऊ. इथून घेऊन जाऊन भिजू आपली झाडं. आपलं काय नाही. कसं असतं थोडंफार कष्ट केलेलं चांगलं असतं. आणि आपल्या झाडांसाठी कष्ट करायला मला काय वाटत नाही. चला इथून भरून घेऊन जाऊ पाणी आपण. खाली ठेव. खाली 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 खाली. टोले मामाने चालू केलं लगेच. शेती कांदा प्लस कांदाच. सगळा कांदा इथून तिथून पेरला कांदा. सगळा कांदाच उगवून आला मित्रांनो. कांदा पेरल्यावर कांदाच उगवून येणार ना. चला बरं राहू द्या त्याला. मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो. मी हसवतो का नाही तुम्हाला. तुम्ही हसत जावा. मी लय हसत असतो तुम्हाला. हसत जावा. माझे व्हिडिओ बघत जावा मित्रांनो. मी लय कधी मला वेळ भेटतो. आता तर वेळ पण भेटत नाही. अगोदर मी जात नव्हतो कामाला, पण आता जातोय बरं का मित्रांनो. त्यामुळे वेळ भेटा नाही आता व्हिडिओ बनवायला. नाही तर तुम्ही म्हणता ना व्हिडिओ अगोदर यायचं, आता येत नाहीत. पण आता काय करणार मित्रांनो. पैसा अशी चीज आहे की ती यूट्यूबमधून नाही भेटल्या मग दुसरीकडून कामावं लागतं मित्रांनो. आणि मला काय यूट्यूबमधून काय पैसा भेटा नाही मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला. भेटा नाही. लोकांना आधी भेटलं म्हणजे आधी नाही त्यांनी स्ट्रगल केलाय. पण मी बी स्ट्रगलच करतो की मित्रांनो. 3-4 वर्ष झालं माझं चॅनल मॉनिटाईज करा की राव. करा की म्हणजे बघा की राव. व्हिडिओ माझं किती चांगलं असतात. किती हसवतो मी तुम्हाला. रान दाखवतो, माझं शेत दाखवतो, माझी झाडं दाखवतो, काय दाखवतो. तुम्ही बघत जावा की राव. आणि हसवत पण असतो का नाही मित्रांनो मी तुम्हाला. तर तुम्ही माझ्या व्हिडिओचा लाभ घेऊन मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की राव. सबस्क्राईब करा. बरं चला. भरलं आहे पाणी आता. टाकतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ लय मोठा झाला आहे.